हॅलो नमस्कार, मी आहे तुमची कोमल आणि आज नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तुम्हालाही माहिती आहे आपण रोग आणि रोगनिदान आणि त्यावरील उपचार ही सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारचे रोग, त्या आजाराचे प्रकार आणि त्यामध्ये होणारे त्रास आणि त्यातून कसं क्युअर करता येईल ह्या गोष्टी आपण एक्सप्लेन करतो। निश्चितच आज एक नवीन विषय घेते जो की थोडासा हटके आहे। चला तर मग विषयाला वेळ न घालवता सुरुवात करूया। तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये कांदा आपण वापरतो। एक काही रिलीजन मध्ये कांदा खात नाहीत, परंतु 80% लोक ही कांदा खातात। परंतु कांदा खाताना फायदे माहिती आहेत, पण ते खाताना काही काहीच्या प्रिकॉशन आणि त्यामुळे होणारे अपाय हे ठाऊक आहेत का? तर हो, निश्चितच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण या नवनवीन व्हिडिओचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी जे व्हिडिओज टाकेन ते पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर। याबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर निश्चितच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, आणि तुमच्या कमेंटमध्ये तुम्हाला जर कुठल्या आजाराबद्दल माहिती हवी असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। तुम्हाला माहिती आहे आपण कांदा खातो, सर्रास घरामध्ये कांदा खाल्ला जातो। काही रिलीजन सोडले तर बऱ्याचपैकी 80% लोक ही कांदा खातात, परंतु कांद्याबद्दल माहिती होणं महत्वाचं आहे। आपण हा कांदा घेतलाय, आपल्याला अप्पर साइड ही छान वाटते, परंतु जेव्हा हे कांदा आपण ओपन करतो त्यावेळी तुम्ही पाहू शकाल ही जी ब्लॅक कलरची पावडर दिसतेय किंवा हे ब्लॅक कलरचे डाग दिसत आहेत, हे दुसरं तिसरं काही नसून ही आहे फंगी म्हणजे ॲस्पेरेगस निगास। म्हणजेच याच्यामध्ये मॅक्रोटॉक्सिक, ओकॅरोटॉक्सिक असे कंटेंट असतात। महत्वाचं म्हणजे हे जे आहे, हा जो काळा कलर लागतो तो काही साधा सुद्धा नसून याचा शरीरावर खराब परिणाम होऊ शकतो। त्याकडे आता हे सर्रास घरामध्ये वापरलं जातं। आपल्याला वाटतं अरे काय नाही, ब्लॅक आहे, वॉश करू, पुसून घेऊ, झालं, पण नाही। ह्याच्यामध्ये प्रिकॉशन जर नाही घेतली तर हे शरीराला खरोखर अपायकारक आहे, हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे। पहिली गोष्ट, जर याचा अविरत जर सतत वापर केला, सतत आपण हे खाल्लं गेलं, आपल्या शरीरामध्ये याचा इंटेक झाला तर त्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो। याबरोबर आपल्याला अस्थमा किंवा श्वसनाचे आजार होण्याचे चान्सेस पण होऊ शकतात, लिव्हर डॅमेज होऊ शकतं, असे एक न अनेक गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। सर्व महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जेव्हा स्वयंपाक करत असता तेव्हा अशा काही बारीक सारीक गोष्टी तुम्ही पाहत असाल तर इग्नोर करू नका, कारण हे तुमच्या हेल्थवर आणि तुमच्या परिवाराच्या हेल्थवर दगावू शकतं, तुमच्या हेल्थवर परिणाम करू शकतं। चला तर मग हे होतं का? ही जी फंगस आहे ती होती का जाणून घेऊया। आपण काय करतो की कुठलेही कांदा आणल्यानंतर एका ठिकाणी प्रिझर्व करतो, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेशन कमी असतं किंवा ऊन असतं, पत्रावरून असतो, त्याची धग त्याला लागती आणि त्यावरती ऍक्शन होती। तोच कांदा जर सुटसुटीत ठेवला, ज्याला व्हेंटिलेशन असेल, वारा खेळता असेल किंवा ती पसरून ठेवली असेल तर हे होण्याचे चान्सेस कमी असतात। आता तुम्ही म्हणाल की हे बाबा प्रत्येक कांद्याला आहे म्हणून काही कांदे सगळे फेकून द्यायचे का? तर नाही। जर हे अप्पर साईडला असेल किंवा हे या लेअरला असेल तर पहिली गोष्ट हे काढून टाका, हे वापरूच नका। काहीतरी मोठा डिसीज होणार, त्यामध्ये तुम्ही लाखो करोडो पैसे घालवणार, त्यापेक्षा एक कांदा थोडासा वाया गेला तरी फरक पडत नाही। आता टेक्निकली विचार करणं महत्वाचं आहे। तर पहिली गोष्ट, ही अप्पर साईड जी आहे जेवढं ब्लॅक दिसतंय तेवढं डिस्कार्ड करा। दुसरी गोष्ट, जर अप्पर साईड करूनही थोडंफार कुठेतरी दिसत असेल तर कांदा प्रॉपर वॉश करून घ्या, धुवून घ्या, कारण ही फंगस जेणेकरून आपल्या घशामध्ये, आपल्या पोटामध्ये नाही गेली पाहिजे। याबरोबर जर ही फंगस जर आतमध्ये पसरलेली असेल तर हा कांदा फेकून द्या। काहीतरी पोटात जाऊन तुम्हाला काहीतरी विकार होणार, आजार होणार, ते उद्भवायला 2-3 महिने जाणार आणि त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट करणार, त्यामध्ये पैसे होणार। त्यापेक्षा गोष्टीमध्ये लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे। क्लिनिंग पार्ट केल्यानंतर कदाचित हे फंगस निघून जाऊ शकते, पण त्याला प्रॉपर क्लिनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट। आणि कांदा ठेवताना एकतर मोकळ्या हवेमध्ये ठेवा, पसरून ठेवा, ज्याच्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे। एखादा कांदा खराब झाला, नासला असेल तर तो डिस्कार्ड करा, तिथून काढून टाका, कारण तो अजून 4 कांद्यांना खराब करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते। त्यामुळे कांद्यांची वरचेवर हात फिरवत जा, खराब असतील ते काढून टाकत जा, टरफलं असतील ते काढून टाकत जा, त्यामुळे घाणही कमी होईल। आता जे बेसिक आहेत की जे 1-1, 2-2 किलोने आणतायत त्यांना ते कन्व्हिनियंट आहे, परंतु ज्यांच्यामध्ये कांदा पिकतो, ज्यांच्यामध्ये भरपूर कांद्याची रास आहे, त्यांनी पण महत्वाची ह्या गोष्टी लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे। त्यामुळे
व्हिडिओ छोटा असला तरी खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीसाठी तेवढाच गरजेचा आहे. त्यांची हेल्थ ही प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे किंवा जो कोणी स्वयंपाक बनवतो त्यांच्या हातात आहे. मी सांगितलेल्या छोट्या टिप्स फॉलो करा आणि फॅमिलीला या रोगापासून वाचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.